संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे सुदर्शन घुले आणि टोळीने कोणाच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांची हत्या केली की 6 डिसेंबरला संतोष देशमुखांनी केलेल्या मारहाणीचा बदला म्हणून त्यांनी संतोष देशमुखांना मारलं. त्यातही अजून एक प्रश्न पडतो, सुदर्शन घुले आणि टोळीला संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांना मारहाण करून फक्त धमकवायचं होतं की थेट त्यांचा मर्डर करायचा होता. संतोष देशमुखांसोबत गाडीत एक व्यक्ती होती, त्यामुळे कोणीतरी प्रत्यक्षदर्शी असताना देखील अपहरण करून हत्या करणं म्हणजे एक प्रकारे सर्वात मोठा पुरावा मागे सोडणं. त्यामुळे हत्येसाठी ही मारहाण झाली की प्रमाणापेक्षा जास्त मारहाण झाल्यामुळे मृत्यू झाला, हाही मोठा प्रश्नच आहे. आपल्या डोक्यावर कोणाचा तरी हात आहे, आपलं कोणी वाकडं करू शकत नाही, याच आविर्भावात हे आरोपी होते. या भ्रमात ही घुले टोळी होती, त्यामुळे देशमुखांना बेदम मारहाण झाली. संतोष देशमुखांचं अपहरण झाल्यानंतर फोन कॉल्सवर काही आदेश आले का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं पोलिसांना तपासातून शोधायची आहेत. खंडणी हे या प्रकरणाचं मूळ आहे, तर 6 डिसेंबरला अवादाच्या साईटवर झालेला राडा हे संतोष देशमुखांच्या हत्येचं निमित्त असल्याचं दिसून येत आहे. सुदर्शन घुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक असा आरोपी आहे जो सगळ्या घडलेल्या घडामोडींमध्ये प्रत्यक्ष सहभागी असल्याचं दिसून येतं. जेव्हा जेव्हा अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावलं गेलं, अपहरण झालं, तेव्हा प्रत्यक्ष सुदर्शन घुलेने हे घडवून आणल्याचं बोललं जात आहे, अशीच तक्रार देखील आहे. तसेच 6 डिसेंबरला मस्साजोग अवादा कंपनीच्या साईटवर देखील घुले गेला होता. आधी सुदर्शन घुले आणि गँगने तिथल्या सुरक्षा रक्षकाला धमकावलं, मारहाण केली, शिवीगाळ केली. त्यानंतर संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांनी घुले टोळीला चोप दिला. त्यानंतर अपहरण, हत्या ही सुदर्शन घुले आणि टोळीने केल्याचंच म्हटलं जात आहे. त्यामुळे सुदर्शन घुले हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य धागा आहे. सुदर्शन घुलेच या प्रकरणाची सर्व माहिती पोलिसांना देऊ शकतो. आता सुदर्शन घुलेला पुन्हा 4 दिवसांची SIT कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कोठडी सुनावताना डिजिटल पुरावे आणि मोबाईलचा पासवर्ड या 2 महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख कोर्टात झालाय. SITने मोबाईलमधून काही डेटा रिकव्हर केलाय, त्या दृष्टीनेच चौकशी करायची आहे असं सांगितलं गेलंय. शिवाय मोबाईलचा पासवर्ड नसल्यामुळे लॉक उघडलं नसल्याचंही सांगितलं जातंय. त्यामुळे एकीकडे विष्णू साठेचा मोबाईल हा सापडलेला नाहीये, तर दुसरीकडे सुदर्शन घुलेच्या मोबाईलचं लॉक उघडलेलं नाहीये. यावरूनच सुरेश धस यांनी बोलताना SITचं प्लॅनिंग असल्याचं सांगितलंय. साठेचा मोबाईल सापडत नाही, तो नाशिकला कुठेतरी फेकलाय, म्हणूनच घुलेच्या मोबाईलमधून साठेविषयी माहिती किंवा फोन कॉल किंवा काही डिटेल्स काढली जाईल, हेच सांगण्याचा प्रयत्न सुरेश धस यांनी केलाय. घुलेच्या वकिलांनी मात्र जाणीवपूर्वक लक्ष वेधून घेण्यासाठी हे केलं जात आहे. मोबाईल हा गाडीसोबत पहिल्याच दिवशी जप्त झालाय. 14 दिवस सुदर्शन घुले पोलीस कोठडीत आहे, त्यामुळे पासवर्डचा दावा हा घुलेंच्या वकिलांनी फेटाळून लावलाय किंवा खोडून काढलाय. पण जर खरंच सुदर्शन घुलेकडून मोबाईलचा पासवर्ड सांगितला जात नसेल, तर मात्र घुलेच्या मोबाईलमध्ये नक्की आहे तरी काय? त्यामुळे मोठे चेहरे कोणी अडकू शकतात का, अशी चर्चा आहे, शंकाही उपस्थित केली जाते. कोर्टामध्ये सुनावणीच्या वेळी 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या होण्याआधी सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू साठेचा फोन झाल्याचाही दावा SITने केलेला आहे. त्यामुळे अवादा कंपनीच्या अवादा प्रकरणातील खंडणी ते संतोष देशमुखांची हत्या या दरम्यान सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यात बरंच संभाषण झालं असणार असा देखील संशय आहे. त्यातूनच सुदर्शन घुलेच्या फोनमधून काही पुरावे मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांचा दिसून येतोय. आता घुलेच्या मोबाईलमध्ये पोलिसांना विशेष काही मिळतं का? रिकव्हर डेटामध्ये हत्येपूर्वीचा व्हिडिओ किंवा कॉल्स किंवा काही फोटोज असे काही पुरावे मिळतात का? आणि कराड साठे विरोधात केस अधिक मजबूत होण्यास मदत मिळते का, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. साठे आणि कराड हे खंडणी प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहेत, तर सुदर्शन घुले आणि टोळीने प्रत्यक्ष हत्या केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या दोन्हीमधील लिंक जोडायची झाल्यास सुदर्शन घुले हाच एकमेव व्यक्ती आहे ज्याच्याकडून पोलिसांना अधिक माहिती मिळू शकते. आता असं काही होतं का, ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हा किती महत्त्वाचा आहे, त्याच्या मोबाईलमध्ये काय आहे, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.